मला सांगा म्हणजे रात्रीचे 12 वाजलेत आज 20 जानेवारी रॅली कोळगाव मधून निघून पण गेली मनोज दादा आणि त्यांचा ताफा निघून गेलाय लाखो मावळे पण जेवले या ठिकाणी आणि आता निघून गेले पण पाठीमागे एवढा मोठा जो शिल्लक आहे एवढं मोठं अन्न शिल्लक राहिलं याबद्दल काय म्हणाल सांगा काय सांगा बेसन ठेसा आज किती दिवसभरात किती लोक या स्टॉलवर जेवले असतील कमीत कमी 50 ते 60 हजार लोक जेवले ना बरोबर आणि तरी सुद्धा म्हणजे एवढे जेवून सुद्धा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अन्न या ठिकाणी शिल्लक आहे यावरून म्हणजे ग्रामीण भागामध्ये किती मराठा समाज एकजूट झाला आहे आणि समाजासाठी किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तळमळ या ठिकाणी करतो हे दिसून येत आहे तुम्ही काय सांगाल या एवढं मोठं अन्न शेजारचे जे भाकरीचे ट्रॉली पूर्णपणे उभा आहे शिल्लक राहिलेली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल दिनांक 20 जानेवारी रोजी माननीय मनोज जरांगे पाटील यांची रॅली मुंबई येथील आझाद मैदानावर जाणार होती तत्पूर्वी दिनांक 20 जानेवारीच्या दुपारच्या जेवणाची सोय कोळगाव आणि कोळगावातील पंचक्रोशीतील 50 गावाच्या वतीने करण्यात आली होती या ठिकाणी हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने भाकरी जमा होऊन इथे महापूर आला भाकरीचा त्याचबरोबर बेसन असो चटणी असो ठेसा असो यांची मोठ्या प्रमाणामध्ये आज शिल्लक राहिला असून एका स्टॉलवरून कमीत कमी 50,000पेक्षा जास्त माणसं कार्यकर्ते जेवून गेले असून असे कोळगावाचे वैयक्तिक 7 आणि त्याचबरोबर इतर गावातील कमीत कमी आहे ना 20 ते 25 असे 30-35 स्पॉटवर कमीत कमी आहे ना 10, 20, 25 हजार म्हणले तरी 2 ते 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त बांधवांनी इथं या ठिकाणी भोजन ग्रहण करून पुढे मार्गस्थ मातुरेकडे झाले आहेत आम्ही असंही आवाहन केलं तर एकही मराठा बांधव या ठिकाणून उपाशी जाणार नाहीत हेच आज या ठिकाणून इथले बेसन बघा ठेसा बघा त्याचबरोबर इथं टायल्यात पलीकडे 2 टायल्यात शिल्लक राहिल्या आहेत पुरी असो किंवा भाकरी असो मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या असून आम्हाला पंचक्रोशीतील माता माऊलीने भरभरून सहकार्य केलं असून म्हणून मनोज जरांगेला आम्ही परत आणखीन पुढीलही अशा इथून पुढच्या गावातही लोकांनी सहकार्य करून एकही मराठा बांधव उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि सरकारला इशाराही द्यावा की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे त्याचबरोबर आम्ही हक्कासाठी भांडतो आणि लोकशाही मार्गाने भांडणार आहोत त्यासाठी आज 20 तारीख झाली उद्या झाली 21 त्याचबरोबर 26 तारखेला मुंबईमध्ये धडकणार म्हणजे धडकणार